समर्थ. आज आपण आलेलो आहोत चाफळचे श्रीराम मंदिर मध्ये. शनिवारी सर्वांनी हनुमानाला जायचं असतं, तसंच मी सगळ्यात प्रसिद्ध असं चाफळचं राम मंदिर इथे आलेलं आहे. चला आपण बघूया. तर आज आपण बघणार आहोत, चाफळमध्ये आलेलो आहोत आपण श्रीराम मंदिरमध्ये. तर हा प्रवेशद्वार आहे. त्याच्यानंतर आपण झाले तरी झाले असतील 10-12 वर्ष. 10-12 वर्ष झाले. तुम्ही तर काय काम करता? ते झाडून काढते मी, लुटून काढते. 18 वर्ष झाली आता लुटून काढते. होय ना. हो. आपण घेणार आहोत आजींकडून माहिती नक्की ह्या मंदिराचं रहस्य काय आहे बघूया आपण. किती सुंदर कलर वगैरे, किती स्ट्रक्चर वगैरे खूप सुंदर आहे. आतून पण खूप सुंदर आहे. तो जो एरिया असतो ना, स्पेस आहे, तो खूप सुंदर आहे. ते गणपती होता पहिला. त्यानंतर हा बाजूचा आजूबाजूचा स्पेस आहे तिथे. छान आहे. आणि तिथे एकदम पीसफुल वाटतं तिथे गेल्यावर. तिथून जावंच वाटत नाही, हलू वाटत नाही. तिथे माहिती पण लिहिलेली. हे मारुतीचं मंदिर आहे. तर मेन म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे एक गुफा इथं, म्हणजे समर्थ रामदास स्वामी येतात ते तिथे ध्यानाला बसायचे. ती ध्यान गुफा आहे, खूप छान आहे. मी आतमध्ये पण गेलेले, दाखवते तुम्हाला. तुम्ही पण नक्की जावा. आणि हे आतमधलंच आहे. आतमध्ये फोटो काढाय हे नव्हतं, तरी मी त्यातून तुमच्यासाठी घेतलेलं आहे. तरी ध्यान ग्रुप आहे बघा, ध्यान गुफा. आतून असं आहे पूर्ण. इथनं ते खाली एकदम बसायचे, अजून खाली इथे. हा, तिथून पायऱ्यात खाली जायचं आणि मग तिथे ते ध्यानाला बसायचे स्वामी रामदास स्वामी. पण आज जाताना भीती वाटते, जो पहिला जातो तसं आतमध्ये लाईट वगैरे त्यांनी लावलेली आहे. पण तरी पण आज जो जातो ना पहिल्यांदा, भीती वाटते. मी चढताना पण खूप हे झालेलं, मला स्टार्टिंगला भीती वाटली, पण त्याच्यानंतर नाही काढलं. कारण ते खूप आत आहे ना, गुफा आहे ना एक प्रकारची छोटीशी, त्यामुळं. हा बघा आतला स्पेस आहे, इथंच ते करतात ध्यान. इथे लाईट आहे बघा, इथे करतात ते. हा एकदम शेवटचा स्पेस आहे. ते फरशा दिसतात ना ते. त्यानंतर तुम्ही बघू शकता बाजूचं स्पेस आहे. मी सुद्धा ट्राय केलं, मी जाऊन आले आतमध्ये. त्याच्यानंतर हा बाहेरचा स्पेस आहे, मंदिरच्या त्या साईडला स्पेस आहे. मला वाटतं हा एंट्री पॉईंटच आहे, आम्ही चुकीच्या बाजूने गेलेलो. तरी इथे तुम्ही बघू शकता, इथेच ती मारुतीचं मंदिर आहे पुढं. आणि इथं पण खूप छान स्पेस आहे, अशी शांतता खूप वाटतं. तर तुम्ही आज नक्की जावा, जर तिथं कुठं राहत असला तर, किंवा नेक्स्ट टाईमला जर तुम्ही प्लॅन करत असला तर नक्की चाफळच्या राम मंदिरमध्ये जाऊन या. खूप छान असं वाटतं. आम्ही इथेच बसलेलो कितीतरी उशीर. बघा किती सुंदर आहे.